नमस्कार. आजचा कारनामा म्हणजे आपल्याला एक अशी रेसिपी बनवायची आहे जी अतिशय पौष्टिक आहे, चविष्ट आहे आणि विशेष म्हणजे झटपट बनते. त्याच्यामुळं नाश्त्यासाठी गरम गरम दिली तर अतिशय उत्तम, शिवाय डब्यातही जर दिली तर उत्तम पर्याय आहे तो. तर मुलं काय करतात, भाज्या खाण्यासाठी खूप किरकिरी करतात. खाल्ली तरी ते जेवढी क्वांटिटी खातात ती पोषण मिळण्यासाठी पुरेशी नसते. आता थंडीच्या दिवसात काय होतं, भाज्या मुबलक प्रमाणात मिळतात, फ्रेश असतात आणि विशेष म्हणजे स्वस्तही असतात. अशा वेळेस त्याचा पुरेपूर फायदा घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी इथं आपण अर्धा किलो पालक घेतलेली आहे. 15 ते 20 मिनिट पालकला पाण्यात भिजत ठेवायचं आहे. त्याच्यानंतर हाताने स्वच्छ धुवून घ्यायची. पालक धुवून झाली आता आपल्याला एक मूठभर कोथिंबीर जी आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे. 4 ते 5 आपल्याला लागतील लसणाच्या पाकळ्या आणि 4 ते 5 आपल्याला लागतील तिखट हिरव्या मिरच्या. जर आणखी चटपटीत हवं असेल तर एखादी हिरवी मिरची फक्त तुम्ही वाढवू शकता, पण माझ्या मते तर 4 पुरेशा आहेत. हिरव्या मिरचीचे आपण थोडे तुकडे करून घेऊयात, जेणेकरून पालकबरोबर मिक्सरमध्ये फिरवताना ह्या मिरच्यांचासुद्धा अगदी बारीक पेस्ट व्हायला पाहिजे. नाहीतर बऱ्याचदा काय होतं, हिरव्या मिरचीचे तुकडे तसेच राहतात. तर हे सगळ्या गोष्टी आता आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहे. अगदी बारीक पेस्ट बनवायची आहे. पाणी घालायची मुळीच गरज नाही आहे. पाणी न घालता जी पेस्ट तयार होईल ती आपण आता वापरणार आहोत. तर इथं 1.5 कप पालकची पेस्ट बनलेली आहे आणि मिक्सर विसळून घेतलं तर पाव कप असं 1.25 कप आपल्याकडे पालकची पेस्ट आहे. आता याच्यात जेवढं गव्हाचं पीठ समावेल ते घालून आपण याची एक कणिक तिंबून घेणार आहे मऊसर. ही झाली पालकची पेस्ट. ह्याच्यात हे बघा, आधी आपण 1.5 कप गव्हाचं पीठ घालतो आहे, त्याच्यानंतर आपण हे वाढवून घेणार आहोत. त्याच्यात आपल्याला 2 टेबलस्पून बेसन लागेल. बेसन मुळीच स्किप करायची नाही. पालकची टेस्ट काही जणांना प्रॉमिनंट वाटत असेल तर बेसनमुळं ती माइल्ड होणार आहे. इथं पाव ते अर्धा टेबलस्पून आपल्याला घालायचे आहेत चिली फ्लेक्स, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा पांढरे तीळ आणि अर्धा चमचा काळे तीळ आपण घेणार आहोत. ह्याच्यात 1 चिमूटभर आपण हिंग घातलेली आहे आणि आता आपण कणिक तिंबून घेऊयात आणि जशी गरज पडेल तसं ह्याच्यात आपल्याला थोडं पीठ ॲड करून घ्यायचं आहे. आणि जर काही पीठ ॲड करताना असं वाटलं की जास्तच सुकं पीठ आपण ॲड केलेलं आहे, तर जे आत्ता आपण मसाले घातलेले आहेत ते पुन्हा थोडे थोडे आपण वाढवून घ्यायचे आहेत. इथं बघा, मी मीठ थोडं ॲड केलेलं आहे. बाकी मला असं वाटलं की काहीही एक्स्ट्रा ॲड करायची गरज नाही. कणिक तिंबून झालेलं आहे. थोडंसं तेलाचे थेंब वरून टाकूयात. कोट करून ह्याला आपण एक 15 ते 20 मिनटं रेस्ट ठेवू देऊयात. पालक अतिशय पौष्टिक भाजी आहे. बऱ्याच जणांना स्किनचे इश्यूज असतात, केस गळत असतात, बऱ्याच जणांना वजन कमी करायचं असतं किंवा काही जणांना इम्युनिटी बूस्ट करायची असेल, तर अशा वेळेस पालकचा वापर आपण केला पाहिजे. हिवाळ्यात हमखास याचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्या. आणि पराठा ही एक अशी गोष्ट आहे ज्याच्यात भरपूर प्रमाणात भाजी खाल्ली जाते. इथं कणिक जेमतेम 15 मिनटं रेस्ट झालेलं आहे. आता याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात, एक समान साईजचे, आणि ह्याचे पराठे बनवायचे आहेत आपल्याला. आता गोल, चौकोनी किंवा त्रिकोणी कुठल्याही आकाराचे पराठे तुम्ही लाटू शकता. लाटीला आधी आपण असं पसरवून घेतलं, त्याच्यानंतर मध्ये तेल लावून त्याचे असे शेप्स बनवून घ्यायचे आणि लाटून घ्यायचे. त्रिकोणी, चौकोनी किंवा गोल, मुलांच्या आवडीनुसार अगदी कमी कमी तेल लावून तुम्ही ह्याला परतून घ्यायचं आहे. आणि कमी तेल लावलेल्या पराठ्याला नंतर तुम्ही बटर किंवा तूप घालून मुलांना द्या. कारण बटर किंवा तूप बरोबर जेव्हा आपण ह्याला परततो ना पराठे, खूप धूर किचनमध्ये होतं. त्यामुळे पर्सनली मी तव्यावर तूप घालून किंवा बटर घालून परतणं अवॉइड करते. कमी तेल लावून परतून घ्यायचे. जर तुम्हाला वेट लॉससाठी पराठे खायचे असतील तर अतिशय कमी तेलामध्ये तुम्ही हे पराठे बनवू शकता. अतिशय चविष्ट, पौष्टिक आणि वेट लॉससाठी इफेक्टिव्ह असे हे पराठे आहेत. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, हमखास आवडेल तुम्हाला. तर आपण भेटूयात पुन्हा नव्या रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्थ रहा, मस्त रहा आणि मस्त मस्त रेसिपी
बघण्यात, बनवण्यात आणि खाण्यात व्यस्त रहा.